बघा, आपण आज रोमन संख्या हा घटक बघणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे की रोमन संख्या म्हणजे काय, तर रोमन लिपीत लिहिली जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या रोमन लिपीत लिहिल्या जाणाऱ्या संख्येला आपण काय म्हणतो, रोमन संख्या म्हणतो. मग या रोमन संख्या याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या आणि काही महत्त्वाच्या 100च्या पुढच्या संख्या त्या संख्यांची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की रोमन संख्यामध्ये बघा 1 ते 10 पर्यंतच्या या संख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. 1 ते 10 पर्यंत सुरुवातीला आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्या लक्षात ठेवायच्या आहेत. 1 म्हणजे आय असतं, 2 म्हणजे 2 वेळा आय लिहिलं की 2 होतं, अशा पद्धती. मग याच्यात आपल्या सर्वांना माहीत आहे, मग याच्यात फक्त आपल्याला सगळ्याच लक्षात ठेवण्यापेक्षा काही महत्त्वाचे घटक आहेत ते लक्षात ठेवायचे. उदाहरणार्थ 5 म्हणजे काय आहे, व्ही. बघा 10ला आपण काय म्हणतो, एक्स म्हणतो. त्यानंतर 20 म्हणजे काय आहे, एक्स. त्याच्यानंतर 25 एक्स एक्स व्ही. 3 वेळा एक्स लिहिलं की किती होतं, 30 होतं. त्याच्यानंतर 35 एक्स 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 व्ही. त्यानंतर 40ला आपण लिहितो एक्स एल. त्याच्यानंतर 50ला आपण लिहितो एल. 60ला लिहितो एल एक्स. 70ला लिहितो एल एक्स एक्स. 80ला लिहितो एल ट्रिपल एक्स. 90ला लिहितो आपण एक्स सी. 100ला लिहितो सी. इथं जे आम्ही चौकट केले त्या संख्या थोड्याशा महत्त्वाच्या आहेत किंवा कन्फ्यूज करणार आहेत. आता रोमन लिपीत एक नियम काय आहे बघा, समजा हे 10 आहे, ह्या 10च्या मी जेव्हा डावीकडं आय लिहितो तेव्हा याचा अर्थ असा असतो की 10 मधून 1 आपल्याला कमी करायचं आहे, म्हणजे हे किती होणार आहे, 9 होणार आहे. आणि ज्या वेळेला मी या 10 मध्ये 1 उजव्या बाजूला लिहितो 10 नंतर, तेव्हा या 10 मध्ये हे 1 काय असतं, वाढलेलं असतं, म्हणजे याची संख्या किती असते, 11 असते. म्हणजे अशा पद्धतीनं इथं लिहायचं असतं. त्याच्यानंतर बघा 4 संख्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. कुठल्या, एल सी डी एम. एल सी डी एम ही आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. आता एल म्हणजे काय, तर एल म्हणजे 50. सी म्हणजे काय, 100. डी म्हणजे काय, तर 500. आणि एम म्हणजे काय, 1000. म्हणजे एल सी डी एम 50, 100, 500 आणि 1000. त्याच्यानंतर बघा आपण चुकतो कुठं, सी डी म्हणजे किती आहे, 400. हे पाठच करावं लागेल. त्याच्यानंतर सी एम म्हणजे किती आलं, 900. आता का, एम म्हणजे बघा 1000 आहे, याच्या डावीकडे मी सी लिहिलं. सी म्हणजे काय, 100. 1000 मधून 100 कमी झाले, 900 राहिले. तर अशा पद्धतीने आपल्याला हे इतक्याच महत्त्वाच्या संख्या आहेत. आपल्या परीक्षेसाठी रोमन संख्येवर खूप प्रश्न नाहीत, पण जे आहेत ती सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला करून ठेवावं लागेल. बघा मग आता आपण काय करूया, थोडंसं डायरेक्ट प्रश्न बघू. काय आहे बघा, विसंगत पर्याय ओळखा. विसंगत म्हणजे कुठला पर्याय, वेगळा पर्याय. विसंगत पर्याय म्हणजे काय, वेगळा पर्याय. बरं आता वेगळा पर्याय म्हणजे इथं काय दिलेला आहे बघा, पहिला पर्याय आहे एम भागिले सी. पहिला जो पर्याय आहे तो पहिला पर्याय काय दिलेला आहे, एम भागिले सी, म्हणजे एम भागिले सी. ठीक आहे, एम भागिले सी म्हणजे काय, एम म्हणजे किती आलं, 1000 भागिले सी म्हणजे 100. काय झाल्या, या 2 शून्याला हे 2 शून्य गेल्या, किती आलं उत्तर, 10. पुन्हा दुसरा पर्याय बघा, एक्स एक्स व्ही गुणिले, ही तर एक्स गुणिले व्ही नाही, एक्स एक्स व्ही आहे. तर एक्स एक्स व्ही गुणिले आय व्ही. ठीक आहे. आता एक्स एक्स व्ही बघा, एक्स म्हणजे 10 आणि 10 20 आणि 5 25. 25 गुणिले आय व्ही म्हणजे 4, 25 चोक 100. तिसरा पर्याय आहे एक्स सी प्लस एक्स. आता एक्स सी आपल्याला माहिती आहे, 100च्या आधी एक्स म्हणजे किती आले, इथं 90 आले. अधिक एक्स म्हणजे किती आले, 10. 90 आणि 100 किती झाले, 90 आणि 10 किती झाले, 100 झाले. त्याच्यानंतर बघा शेवटचा पर्याय आहे डी वजा सी डी. डी म्हणजे बघा आपल्याला बघितलं आपण एल सी डी एम मध्ये, डी मध्ये 500 वजा इथं बघा सी डी म्हणजे 400. 500 वजा 400 किती आले,
100. मग याचं उत्तर आलं 10, याचं दुसरा पर्याय 100, तिसरा 100, चौथा 100. मग पहिला पर्याय हा काय आहे, वेगळा आहे, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, वेगळा पर्याय कोणता, m/c. अशा पद्धतीने आपल्याला हा पर्याय वेगळा काढता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे, L गुणिले C भागिले I छेद L भागिले V कंसात M वजा D. बघा, L L L म्हणजे किती रे, LCD मध्ये आपण बघितलं L म्हणजे 50 गुणिले C म्हणजे 100 भागिले I म्हणजे 1, L पुन्हा L म्हणजे 50 छेद याचा पूर्ण काय आहे, छेद. आता V म्हणजे किती रे, आपण बघितले V म्हणजे 5 कंसात M म्हणजे किती, मिलियन असतं 1000, M म्हणजे मिलियन, C म्हणजे सेंचुरी, वजा D म्हणजे किती आलं 50, सॉरी LCDM मध्ये D किती आहे 500. आता काय केलं, 50 गुणिले 100 गुणिले, आता भागिले म्हणजे काय असतं, उलट गुणिले, 1/50 म्हणजे गुणिले 50 छेद 5 कंस म्हणजे गुणिले. आता 1000 वजा 50 आधी कंस सोडून घ्यायचा, 1000 वजा 500 म्हणजे किती आले, वजाबाकी 500. बरं, इथं मी काय करतो, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, बरोबर, 5 1 5, 5 10 50, पुन्हा इथं 5 1 5, 5 10 50, म्हणजे माझ्याजवळ शिल्लक उरलेलं आहे 10 गुणिले 10, 10 100. पुढे बघ, म्हणजे याचं उत्तर किती आलं 100. म्हणजे दुसरा प्रश्न हे आपल्याला या ठिकाणी सोडवून त्याचं उत्तर आपल्याला किती मिळालेलं आहे 100. आता बघा पुढचा प्रश्न, विसंगत पर्याय ओळखा. पुन्हा विसंगत पर्याय, विसंगत म्हणजे वेगळा पर्याय. आता CD प्लस C, CD प्लस C म्हणजे बघा CD प्लस C, CD म्हणजे किती 400 प्लस C म्हणजे 100, 400 प्लस 100 500. दुसरा पर्याय काय आहे, M वजा C, मिलियनियम म्हणजे किती 1000 वजा C म्हणजे 100, किती आलं 900. आता इथं C गुणिले V, C म्हणजे सेंचुरी, C गुणिले V, C म्हणजे 100 गुणिले V म्हणजे 5, 100 गुणिले 5 500. आता इथं चौथा पर्याय थोडासा चुकला आहे, चौथा पर्याय काय आहे, M भागिले आहे, इथं वजा नाही, इथं काय आहे, इथं भागिले आहे, M भागिले आहे, M वजा नाही इथं. आता M म्हणजे किती, मिलियनियम, M भागिले 2, M म्हणजे मिलियनियम म्हणजे 1000, 1000 भागिले 2, 2 1 2, 2 पंचे 10, वरच्या 2 शून्य किती आले 500. म्हणजे याचं उत्तर मला मिळालं 500, याचं उत्तर मला मिळालं 500, याचं उत्तर मला मिळालं 500. दुसरा पर्याय काय आहे 900, वेगळा पर्याय काय झाला M वजा C. आणि शेवटचं उदाहरण अतिशय सोपा आणि छोटा घटक आहे, त्यामुळे थोडंसं आपण फास्ट घेतो. बघा, L गुणिले M भागिले C छेद C पुन्हा भागिले V. मग आता आपण काय करूया, पहिल्या याची किंमत टाकूया. बघा, L म्हणजे काय आहे 50 गुणिले M म्हणजे काय 1000 छेद C म्हणजे छेद 100 भागिले 5. आता मला सांगा, भागिलेच म्हणजे काय असतं रे, उलट गुणिले असतं, गुणिले 1/5 म्हणजे 50 गुणिले 1000 छेद 100 गुणिले 1/5. काय केलं, या 2 शून्याला 2 शून्य केले, 5 1 5, 5 10 50, म्हणजे माझ्याजवळ काय राहिलं पुन्हा 10 गुणिले 10, 10 10 100, म्हणजे याचं सुद्धा उत्तर मला किती मिळेल 100. तर अशा पद्धतीने आपल्याला रोमन अंकावरचे जे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. सोपा घटक आहे, अतिशय सोपा घटक आहे, 10 मिनिटात संपण्यासारखा आहे. फक्त रोमन लिपीत काय करायचं आहे आपल्याला, हा जो तक्ता आहे तुम्हाला दिलेला, हा तक्ता प्लस ही जी 5 संख्या आहेत या म्हणजे LCD, MCD आणि CM या पाठच करून ठेवायच्या आहेत.
ठीक आहे. या ठिकाणी हे घटक छोटा घटक आहे, सोपा घटक आहे, तो संपला. ओके, थँक्यू.